नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. हे सगळं चालू असताना तुम्हाला मला उठवणं बोलवणं गरजेचं वाटलं नाही? डॉक्टरांनी तुम्हाला विश्रांती घ्यायला सांगितलं. आदिनाथ कुठे आहे आता? सुलेखा यांची काहीच चुकी नाही. मी सांग आमच्यामध्ये पडायचं नाही. अरे इथे एक विचित्र गोंधळ झालाय. काय झालं आणि आता? आपले सोपान आजोबा गेले का? ते आउट हाऊस मध्येच नाही आहेत. अरे थेरड्या बघतो काय याचा. चल रस्त्यानं बाजूला आता गाडी घेऊन जाईन अंगावरनं. अखेर आलीस तू. मला वाटलंच होतं तू येशील म्हणून. काय 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 बडबडतोयस काय? त्रास झाला ग. नरकासारखी गेली साठवून. आता माझी वेळ आली आहे. आपली वेळ आली आहे. तू ओळखलंस मला. नॉनसेन्स. थांब तू जाऊ नकोस. मला तुला काही सांगायचं. तुला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ मला सांगायचा आहे. तुला जी स्वप्न सतावतात त्याचा अर्थ मी सांगू शकतो. काय? कोण आहेस तू? काळ बदलला, नावं बदलली, नातेही बदलली. आपल्याला जोडणारा धागा तोच आहे. कोणाचा? मला तुझ्या बरोबर घेऊन चल. मी सांगतो. लागला का ग फोन? नाही ग, तिने बंद ठेवलाय फोन. आपण वसईला जाऊया. हे बघ, आपण आत्ताच्या आता वसईला जाऊया. आपण तिला एकटीला सोडायला नको होतं ग. आई तुला काय वाटलं मी तिला एकटीला जाऊ देईन का? मी तिच्या गाडीच्या मागे मागे पळाले ग. तुला माहिती ना कशी आहे ती. गाडीत बसली आणि निघून गेली आपली. पोचली सुद्धा वसईला. बाळचा फोन आला होता मला. हा आधी सुद्धा असा आहे ना, त्या कुठच्या मुलीला घेऊन गेलाय वाड्याच्या बाहेर. आणि आपली सुलेखा ती सुद्धा धावली त्याच्या मागे. पण एवढ्या रात्री एकटी कुठे शोधणार ती त्याला? कुसुम म्हणत होते की जीवाचं काही बरं होईल. आई प्लीज उगाच नसते विचार आणू नकोस तू मनात. मला काळजी वाटते ग तिची. तू
गोपाळला फोन कर. त्याने एकटीला सोडलंच कसं तिला? अगं पण आपण आत्ताच्या आता बसायला जाऊया. मला माझी सुरेखा पाहिजे. झोप लागली? हो म्हणजे वर अशीच. चहा सांगू? नको. डोंट वरी शुभ्रा, होईल सगळं व्यवस्थित. मला खूप भीती वाटते स्वतःचीच. जिकडे जाईन तिकडे फक्त त्रास आणि मनस्ताप घेऊन जाते. शट अप. असं आता अजिबात बोलायचं नाही. तसा मी एरवी खूप बरा माणूस आहे, पण असं जर बोलायला लागलीस ना तर मी खूप खूप वाईट माणूस आहे. जे कार्य पुरं राहिलं ते पुरं करायच पाहिजे, नाहीतर आपल्या दोघांना बी मुक्ती मिळायची नाही. त्याच शक्ती पुन्हा जागृत झाल्या, आपल्या मार्गात आडव्या आल्यात. कंच्या रूपात ते नाही मला सांगता येत. वेळ लय कमी आहे, म्हणून तुला भेटायची गरज होती मला. जा लवकर, कामाला लाग. आता कोण आला असेल? थांब, मी बघतो. आधी डोंट वरी शुभ्रा, मी आहे ना. Who's there? आधी मी आहे भाई. चल आधी, तुला न्यायला आलो मी. कुठे? वाड्यावर. फक्त मला? प्लीज वाद घालू नको आधी. मी तुझ्याशी वाद घालायला आलेलो नाही. बाई, मी एक प्रश्न विचारला, त्याचं सरळ उत्तर हवंय मला. उत्तर माहिती आहे ना तुला. मग आता आणि काय? लग्न करून घेतलंस, आता तुला कोण काय बोलणार आहे? आजोबांना कळलंय सगळं. त्यांनीच भेटायला बोलवलंय तुला. दोघांनाही बोलवलंय. काय झालं? तुम्ही आज जा, मी इथेच थांबते. आता मी एकट्याने आत जाऊन बोलण्यासारखं काय आहे? तू पण चल. ऐका माझं. बरोबर आहे ती म्हणते ती. आजोबांना तुझ्याशीच बोलायचं. तू आधी जाऊन बोल. तुझ्याबरोबर ती पण जर आली ना तर उगाच भांडणाला तोंड फुटेल.
चल. बाळ, हे बघ बाळ, माझं ऐकून तरी घे. हे बघ, ती काल रात्री गेली, अजूनपर्यंत आली नाहीये. बरं तू सांग मला, मी काय करू आता? व्हॉट? पोलीस कंप्लेंट? नाही नाही बाळ, दॅट इज जस्ट नॉट पॉसिबल. अरे का म्हणजे काय? हे बघ, इधर तू इथे ये नाहीतर आम्ही तिथे येतो. नाही, तू ऐकून घे माझं. लेखा, लेखा गं, कुठे होतेस तू? I'll just give you a call back. कुठे होतेस तू? सुलेखा, सुलेखा काय झालं? लग्न झालं आधीच शुभ्रा बरोबर. बरी आहे मग. मी झोपायला जाऊ का? झोपले नाहीये मी रात्रभर. गुड नाईट एव्हरीबडी. आदिनाथ, तुझ्या वागणुकीबद्दल कुठलाही न्यायनिवाडा करण्यापूर्वी तुझी बाजू मला ऐकून घ्यायची. जे झालं, जसं झालं, ते सर्व खरं खरं सांग. काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि खोटं बोलण्याचा प्रयत्न त्याहून करू नकोस. असं मी का करेन आजोबा? जे काही झालंय ते खूप विचित्र, इलॉजिकल असं तुम्हाला वाटलं तर ते साहजिक आहे. पण तरी आत खोलवर कुठेतरी या सगळ्या घटनाक्रमाला आपलं स्वतःच असं एक लॉजिक आहे असं मला वाटतं. मी कदाचित ते तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकणार. प्रयत्नही करू नकोस. जेवढं घडलंय तेवढंच सांग. माझी आणि शुभ्राची पहिली भेट अपघातानं झाली. शुभ्रा, मी मनातून ठरवलं होतं की तिला पुन्हा भेटायचं नाही, पण त्या संध्याकाळी आमची पुन्हा भेट झाली. सो गुड बाय.
यापुढे आपली भेट कधीच होणार नाही. पण त्याच रात्री माझ्यामुळे एका मुलीची अशी कंडिशन होते म्हटल्यानंतर मीच अस्वस्थ झालो. मी शुभ्राला घेऊन रमाशेठकडे गेलो त्यांची समजूत काढण्यासाठी. पण माझं डोकं सटकायच्या आत इथून निघून जा, नाहीतर दोघांचाही मुर्द्या पाडीन इथे. आदिनाथ, त्या मुलीचे जे काही हाल झाले ते आपल्यामुळे झाले. या अपराधीपणाच्या भावनेपोटी तू तिच्याशी लग्न केलंयस का? नाही. मग मग मी आय मीन मला मला नाही सांगता येणार. एक मिनिट आधी, त्या रात्री तुम्ही दोघ जण एका हॉटेलमध्ये एका रूम मध्ये होतात? हो. कमॉन आधी, काय घडलंय त्या रात्री? खरं खरं सांग. त्या रात्री मी एक स्वप्न पाहिलं. तुम्ही आला होतात माझ्या स्वप्नात आजोबा. हा वाडाच होता. मी शुभ्राचा हात धरून तिला तुमच्याकडे घेऊन आलो होतो. तिथे सुलेखाही होती. तुम्हीच तिला बोलावून घेतलं. शुभ्रा आणि सुलेखा सुलेखा आणि शुभ्रा. आधी बास झाला हा मूर्खपणा. स्वतःची एक चूक लपवण्याकरता तू इतक्या खालच्या आदिनाथ, तू सांग, काय झालं पुढे? मी माझी द्विधा मनस्थिती तुमच्या समोर मांडली. तुम्हाला मी म्हटलं की शुभ्राकडे मी पाहिलं ना की मला एक गूढ आकर्षण वाटतं. असं वाटतं की हाच तो चेहरा जो गेली अनेक वर्ष मी शोधत होतो. माझ्या ओळखीचा, माझ्या स्वप्नातला. हे चूक आहे का? असेल तर मग हे असं का होतंय? मग आदिनाथ, मग मी काय म्हटलं? तुम्ही मला म्हणालात की आदिनाथ, तुला जे दिसतंय त्या पलीकडे नियती तुला काहीतरी दाखवू पाहते. तिचे संकेत ओळखायला हवेत, तसं आपण वागायला हवं. आणखीन काय दिसलं तुला स्वप्नात आदिनाथ? आमचं लग्न लागताना दिसतं. आणि काय? आणि एक लहानसा मुलगा दिसला.
10-12 वर्षांचा असेल. या या आपल्याच वाड्यातल्या एका एका कुठल्या तरी कोपऱ्यात उभा असलेला. त्याच्या त्याच्या हाताला बहुतेक लागलं होता. म्हणजे म्हणजे त्याचा हात स्लिंग मध्ये अडकवला होता. मी त्याच्याकडे पाहिलं तर तो मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. मला की माझ्या बाजूला माझी बायको म्हणून उभ्या असलेल्या शुभ्राला शुभ्रा तो मुलगा तो मी होतो.